मुंबईत एका निर्माणाधीन इमारतीचे काही बांबू ओव्हरहेड वायरवर पडल्यानं सायन ते माटुंगा दरम्यानची जी वाहतूक होती ती काही प्रमाणामध्ये खोळंबली होती। मात्र आपण आता ही सगळी दृश्य पाहतोय की वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली आहे आणि जे पोल्स पडले होते ते सुद्धा या ठिकाणाहून हटवण्यात आलेले आहे। आपण पाहतोय कर्मचारी या ठिकाणाहून जात आहेत आणि रेल्वे ट्रॅकवरून हे पोल्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणाहून घेऊन जातानाचं स्पष्ट चित्र आपल्याला दिसतंय। 15 ते 20 मिनिटं यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता। मात्र रेल्वे प्रशासनानं तातडीनं या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व कर्मचाऱ्यांना खाली उतरवलं आणि रेल्वे ट्रॅकवरून हा जो काही भाग होता तो सुद्धा आता काढण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच कारवाईचं सुद्धा आश्वासन या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। जे पोल्स आहेत ते रेल्वेचे कर्मचारी या ठिकाणाहून घेऊन जातानाचं स्पष्ट चित्र पाहायला मिळतं। याच पोल्सच्या सहाय्यानं हे सगळे जे स्ट्रक्चर होतं ते हटवण्यात आलेलं काम जे आहे ते आता झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं हे काम करण्यात आलं त्याची ही स्पष्ट दृश्य पाहतोय। आणि जे फास्ट ट्रॅक होते त्याच ट्रॅकवर हे बांबू पडले होते आणि हे सगळे बांबू आता हटवण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेनं जी पहिली ट्रेन आहे ती सुद्धा आता या ठिकाणाहून रवाना करण्यात आलेली आहे। पावसाचे दिवस आहेत आणि त्यामुळे प्रवास करताना सावधगिरी बाळगावा असं आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकरांना करण्यात आलेलं आहे आणि रेल्वे पूर्ववत करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन मनीष राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।